भीमकुंड मध्ये पोहताना मला अशी मजा येणार असं मला कधीच वाटलं नव्हतं। व्हिडिओ शॉर्ट पण पहा, सगळं सांगतो। जसं तुम्ही लोकांनी पार्ट 1 मध्ये पाहिलं की आम्ही आलो ते पद्माला, इथून बाप्पांचं वगैरे दर्शन केलं, नंतर डायरेक्ट आम्ही निघालो ते भीमकुंडकडे। तिथून सरळ भीमकुंड पाशी आले, गाडी वगैरे लावली, गाडी लावून सरळ आम्ही डायरेक्ट कुंडकडे निघालो। मी प्रथमेशला बोलला की जाता म्हटलं आपण पायऱ्या पण मोजून जाऊ, किती पायऱ्या उतरणार पड। भाई बोलला की आपण येताना पायऱ्या मोजू म्हणे। फायनली भीमकुंडला आम्ही पोहोचले। इथून नजरा पाहतो काय एकदम झकास। यही नहीं, अभी और सुनिए। हा नजरा पाहून वाटला डायरेक्ट आज पोहायचे म्हणजे पोहायचे, काय भी होते। जान दे देंगे इसके लिए। मग डायरेक्ट कसलाच नाही विचार करा, कपडे बिपडे काढून सीधा डायरेक्ट गोडी डबल डायरेक्ट 5 ते 6 महिन्यानंतर पोहोचता। कारण की गावाकडे गेलो तेव्हाच आपण पोहता, ही अशा छोट्या मोठ्या खड्ड्यात नाही बरं का, विहिरीमध्ये। वेळेच्या अभावामुळे मला जास्त वेळ पोहता आलं नाही। अजून एक वेळेस येणं फिक्सच आहे। तिथून निघालो आम्ही पायऱ्या मोजत आले। जसं आम्हाला समजले की 167 पायऱ्या पूर्ण आहेत। तसंच काही बाम देत नाही बरं का, खरं मोजून सांगतोय। बस निघाले आम्ही परतीच्या प्रवासावर। ऐसी खिसी पिटी लाइफ थोड़ी जीना चाहता हूँ। तो फिर तुम क्या चाहते हो लाइफ से बनी? मैं उड़ना चाहता हूँ नैना, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता। तिथून डायरेक्ट मसावत मध्ये आले। मसावत मध्ये आल्यावर तुषार भाऊची भेट झाली। तुषार भाऊ म्हणे चला तुम्हाला एक कप चाय पिऊ घालतो। मग काय मस्तपैकी चाय वगैरे पिऊन घेतली। तुम्हाला कधी पद्माला जाता जाता चायची तरफ लागली तर या चाय नक्की प्या, कारण की चाय एकदम मस्त आहे। चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। आजचा व्हिडिओ पुढे जाता फॉलो करून घ्या।